नमस्कार. आपल्या इथे AQI 300च्या पुढे गेलेला आहे आणि आपल्या पुणे शहरातील सर्वांचंच आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आता ह्याच्यावरती जर का आपल्याला काही उतारा पाहिजे असेल तर तो सगळ्यात पहिला म्हणजे सार्वजनिक वाहतूक आपल्याला सुधारायला. आता 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे PMPML बद्दल माहिती आली की गेल्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये 600, 700, 885 कोटीपर्यंत आपल्या बस कंपनीचा तोटा गेलेला आहे. बस कंपनीकडे जेव्हा आम्ही मागणी केली की तुम्ही तुमचा वार्षिक अहवाल आम्हाला द्या, 20 दिवसापासून आम्ही आमचं शक्ती म्हणून एक इंटर्न आहे, तो 20 दिवस तिथं फॉलोअप करतोय, पण त्याला सांगण्यात आलं की आम्हाला ही माहिती देता येत नाही. आता ही कंपनी लॉ खाली रजिस्टर झालेली आहे आणि याचे वार्षिक अहवाल हे उपलब्ध पब्लिकला व्हायलाच पाहिजे, तर तरी सुद्धा इथे उपलब्ध करण्यात आले नाही. आणि जी काही थोडीफार जी माहिती आम्हाला मिळाली त्यांच्या वेबसाईटवरनं, त्याच्यावरती हे भयंकर स्वरूप तोट्याचं 885 कोटी तोटा 25 मार्चचा आणि आता 26 मार्चचा किती असेल आपल्याला माहीत नाही. कदाचित 1000 कोटी क्रॉस पण करून जाईल. तर आणखी आपल्याला किती विकास पाहिजे असं एक प्रकारे आपल्याला ते ट्रिपल इंजिन सरकार विचारते. आणि जर का आपण याच्या आरोग्याकडे PMPLच्या आरोग्याकडे लक्ष नाही दिलं तर हे आपलं AQI जे आहे आणि आपल्या सगळ्या लोकांची जी तब्येत आहे ती नक्कीच त्याच्यावरती परिणाम होणार आहे. AQI वरती आपल्याला उतारा म्हणून PMPLची सुदृढीकरण आपल्याला केलंच पाहिजे. आता याची थोडीशी मी माहिती सांगतो. 2002 साली मी 6 महिने पूर्ण वेळ झेंडे साहेब म्हणून होते ट्रॅफिक कंट्रोलर, तर त्यांना जवळजवळ 7000 ड्रायव्हर आणि कंडक्टर रिपोर्टिंग होते. तर त्यांच्या केबिनमध्ये मी 6 महिने तिथे जात होतो, तिथला अभ्यास केला पूर्ण. त्यानंतर कार्ले साहेब होते तिथे, त्यांनी एक पत्र दिलं, ते पत्र घेऊन मी चेन्नई बस कंपनीमध्ये जवळजवळ 15 दिवस मी तिथला अभ्यास केला. आता तिथे एक गोष्ट लक्षात आली की चेन्नईमध्ये बसलोड फॅक्टर आहे तो 85% पेक्षा जास्त होता आणि पुण्यामध्ये बसलोड फॅक्टर हा 45% होता. आणि त्याच वेळी पुण्यामधले बस रेट जे होते ते चेन्नईपेक्षा डबल होते. म्हणजे आपण तिकिटाचे दर जास्त ठेवून रिकाम्या बसेस पळवत होतो. हे जेव्हा आम्ही कॉर्पोरेशनमध्ये सगळ्यांना निदर्शनाला आणलं तर त्याच्यानंतर मग पुढे अनेक वर्ष भाववाढ झाली नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा PMPMLचा पूर्ण अभ्यास करावा लागेल आणि ती सुदृढ करण्यासाठी सर्व पावले उचलावी लागतील. आणि हे जे आता निवडणुकीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. 885 कोटी रुपये तोटा ही काय छोटी रक्कम नाही आहे. आपल्या पुण्याचं बजेट आहे 10,000 कोटी, 10-12,000 कोटी, त्यामध्ये 885 कोटी आपले असेच जात आहेत. तर ह्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असली पाहिजे. आणि आम्हाला असं वाटतं की हे CAG म्हणजे जी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांच्यातर्फे PMPMLचं ऑडिट व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये खरे काय गोष्ट आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि जेव्हा PMPL आपण सुदृढ करू तेव्हाच आपल्याला AQI वरती नियंत्रण आणता येईल आणि आपल्या सगळ्या लोकांचं आरोग्य जे धोक्यात आलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी दमदार पाऊल आपल्याला टाकता येईल. धन्यवाद.